सांगली येथील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेला अचानक स्थगिती देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. 14 एप्रिल 2024 पर्यंत निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू होती. मात्र 15 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. संबंधित आदेशात चौकशी प्रलंबित असल्याचं नमूद करण्यात आलं. या निर्णयामुळे कमिटीच्या सदस्यांमध्ये तसेच संबंधित घटकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. या प्रकरणात वक्फ मंडळ, अल्पसंख्याक आयोग तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पुढील आदेशाची प्रतीक्षा करण्यात येते. दरम्यान निवडणूक प्रक्रिया कधी पुन्हा सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची 2026 ते 21ची पंचवार्षिक निवडणूक ही मनमानी पद्धतीने बेकायदेशीर प्रमाणे जाहीर करण्यात आली होती. त्या संदर्भात आम्ही सभासदांनी त्याच्यावरती आक्षेप घेत होता. त्याला न जुमानता प्रक्रिया पाडत असताना बाकीच्या सभासदांनी सांगली जिल्हा वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2026 रोजी सांगली जिल्हा वक्फ बोर्डाच्या ऑफिसमधून शासकीय कार्यालयामधून स्थगितीचा आदेश देण्यात आला होता. त्याला न जुमानता तशीच प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी पुन्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आदेश आला की सदर निवडणूक स्थगित करण्यात यावी. त्याप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत कोणी आले नव्हते. 12 वाजता त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्या नोटीसचा आदेश त्यांना देण्यात आला. त्या आदेशाला अनुसंधान सदर निवडणूक निर्णय अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जे खाजगी नेमले होते त्यांना आदेशाची प्रत देऊन त्यांना सगळं आदेशाचं उल्लंघन आपल्या हातून होऊ नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्या आदेशाची प्रत घेऊन सदरची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे तिने स्थगित केलेली आहे आणि ही निवडणूक आता थांबलेली आहे. आता पुढचा अगर निवडणूक लावायची असली तर नवीन त्याला प्रोग्राम लावावा लागेल आणि त्याप्रमाणे सर्व समाजाचे दोन्ही गटाचे लोक एकत्र बसून काय तर चांगला निर्णय घेतील असे मी आशा बाळगतो आणि भविष्यात या संस्थेला सर्वजण मिळून उच्च याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील असे मी आशा बाळगतो. वर्ष सभासद आहे. 25 मी यामध्ये कॅम्प्युटरचं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. परत ह्या संस्थेत मी काम केलेलं आहे. असं असताना 25 वर्ष मी मतदान करत असताना काही माझ्या हेतूपुरस्पर माझं नाव वगळण्यात आलं. ज्यावेळी मला नाव वगळण्यात आलं कळलं त्यावेळी मी रितसर तक्रार ही वक्फ बोर्डाकडे केली. रितसर तक्रार ही निवडणूक अधिकारी तुमचे यांच्याकडे केली. यांच्याकडे करत असताना सुद्धा त्या लोकांनी माझ्या कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून मी ही तक्रार वक्फ बोर्ड संभाजीनगर आणि तुमचे प्यारेखान साहेब जे अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहेत ते ही दोन्ही ज्युडिशियल त्यांचे अधिकार आहेत. ह्या ज्युडिशियल अधिकार असताना सुद्धा ह्या विद्यमान लोकांनी आमचे सभासद मला सभासद न घेता आणि आमच्या बारसकर म्हणून जे माझे मित्र आहेत त्यांनी 2020 पासून पैसे भरले असते त्यांना सुद्धा सभासद न करता ह्या सगळ्यांना डावलून त्यांनी नवीन सभासद केले. त्याला कुठला बेस नाही काय नाही आणि त्यांनी काय म्हणतात की आम्ही कुठंच नोंद नाही. पण ह्या वक्फ बोर्डाच्या 577 हा त्यांनी सर्टिफिकेट सुद्धा ह्या वक्फ बोर्डाला दिलेला आहे. वक्फ बोर्डाला सर्टिफिकेट देऊन गेली जवळजवळ 8-9 महिने झाले. त्यांनी वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नाही. त्यांनी चॅरिटीची कमिशन परवानगी घेतली नाही. हेतुपुरस्पर आपल्या संस्था ताब्यात राहावी आणि या संस्थेवरती आपलं अधिराज्य राहावं आणि ठराविक विशिष्ट त्यातल्या पंथांचं म्हणजे विशिष्ट पंथांच्याच लोकांची इथं दादागिरी चाललेली आहे. ती दादागिरी माझा लढा हा प्रस्थापिताविरुद्ध आहे. मला ह्या हायस्कूलमध्ये मी काम केलेलं आहे. माझा लढा प्रस्थापित आहे. मला वगैरे आणून सगळं केलेलं आहे. ह्या गोष्टी करत असताना मी रात्री पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली. पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही पत्र दिलं की असं आणि ही निवडणूक थांबवा म्हणून. आणि वक्फ बोर्डाकडे जाऊन वक्फ बोर्डावर वरचा आदेश असल्याकारणाने त्यांनी संध्याकाळी 7 वाजता पत्र दिलं. ते पत्र घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला दिलं. पोलीस स्टेशनचे मनुष्यबळ पत्र द्यायला आले. पण आज तागायत हा तुमचा चौधरी म्हणून जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याचं काय गोलमाल आहे किंवा त्याची काय कमिटमेंट आहे संस्थेबरोबर मला माहित नाही. पण ते आजपर्यंत आम्ही साधा करा सकाळी 9 वाजता आलोय. 9 वाजल्यापासून 12 वाजले ते काही यायला तयार नाहीत.
ह्यांनी निवडणूक दाखवून 2 दिवसाआधी सर्टिफिकेट पण वाटलेले आहेत. ह्या निवडणूक निर्णयाचा गलथानपणा कारभार निवडणूक अधिकाऱ्याचा त्यांनी 2 दिवसापूर्वी सर्टिफिकेट सुद्धा नाही वाटले निवडून आले म्हणून. आता यांनी निवडणूक घेणार नाहीत, काय नाहीत, बिनविरोध दाखवणार, जनरल बॉडी घेणार आणि हे करणार. ह्यांनी जर ह्या आणि परत हायकोर्टात सुद्धा केस आहे. हायकोर्टाने सांगितलं की कोर्टाचा निर्णय घ्या, मग तुम्ही काय असेल ते हे करा. मला ह्यातनं एवढंच सुचवायचं आहे, ह्यांनी ही सगळी मंडळी ज्युडिशियल पॉवरला सुद्धा डावलून, म्हणजे ज्युडिशियल पॉवरपेक्षा यांचे एवढे मोठे असले तर ह्याचा बंद. मी सर्वप्रथम आभार मानतो वक्फ बोर्डाचा, त्यानंतर मी आभार मानतो प्यारेखानचं मुस्लिम आभारचं. महाराष्ट्र शासनाला अल्पसंख्याकांना मी आभार मानतो आणि विनंती करतो त्यांचा कुठेतरी कायमस्वरूपी बंदोबस्त करा. त्याचप्रमाणे मी वक्फ बोर्डाचे पण आभार मानतो. वक्फ बोर्डाने सर्व परिस्थिती ऐकून सर्व कागदपत्र बघून त्यांना त्या ज्युडिशियल पॉवरला सुद्धा त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. तर माझं सगळ्या दोघांचे मी हात जोडतो आणि दोघांचे मी हात जोडतो आणि त्यांना विनंती करतो, माझ्यासारख्या एक अल्पसंख्याक कार्यकर्त्याला ह्या सगळ्या प्रस्तावनेने डावले ते मला न्याय द्यावा आणि मी दोघांचे आभार मानतो आणि मला न्याय द्यावा एवढीच मी सांगतो. जय हिंद. आज रोजी मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली या संस्थेची संचालक मंडळ विश्वस्त मंडळ निवडीची पंचवार्षिक निवडीची सभा मी अध्यक्ष पण माझ्या उपरोक्ष माझ्या सही संमती विना काही व्यक्तींनी सभासदांनी ट्रस्टींनी ती परस्पर बोलवली. तशी नोटीस 1 एप्रिल रोजी काढली व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मुळात हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठीची जी सभा बोलवण्यात आली ती 5 मार्च 26ला बोलवण्यात आली होती. पण आमची घटना जी आहे मंजूर घटना चॅरिटी कमिशनने केलेली त्याच्यामध्ये एक तरतूद आहे 9 मध्ये की ज्या वर्षी निवडणूक असेल ती आमची मुदत संपण्यापूर्वी म्हणजे या 21 ते 26 या कालावधीसाठी निवडलेल्या विश्वस्ताची मुदत 10 मार्च 26ला संपत असताना त्याच्या किमान 3 महिने आधी अशी सभा आम्ही घ्यायची आणि आतापर्यंत ती आम्ही परंपरा जोपासलेली होती. यावेळेला तशी न घेऊन आणि मी तशी सूचना देऊन स्वतः ती 5 मार्चला मला न कल्पना देता मला माझ्याशी संपर्क न करता आणि माझी सही संमती न घेता सेक्रेटरीने जाण्याचा बिलकुल अधिकार नाही. त्यांनी ही सभा 5/3 आयोजित करून तिथे ठराव पास करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यावर मी आक्षेप घेऊन 7 मार्चला सर्व संचालकांना सर्व विश्वस्तांना लेखी पत्र देऊन हे चुकीचं आपण करता आहात आणि आपल्या घटनेतील तरतुदीचा भंग आहे, त्यामुळे या झालेल्या ठरावाचा आपल्याला कुठलाही फायदा होणार नाही असं कळलेलं असताना ही सभा आयोजित करून त्यांनी एकतर बेकायदेशीरपणा केलाच आहे, शिवाय आमच्या घटनेच्या तरतुदीचा भंग केला आहे आणि ह्या चुका त्या वारंवार करतात. आता काही सभासदांच्या ज्यांना सभासद करून घेणं गरजेचं होतं घटनेतील तरतुदीनुसार त्यांनी सभासद होण्यासाठी सर्व ती पात्रता गाठलेली असताना त्यांच्याबद्दल कुठलाही विचार न करता उहापोह न करता ठरावामध्ये त्यांचा कुठलाही उल्लेख न करता त्यांना बाजूला ठेवलं गेलं. त्यांनी आता रिट पिटिशन दाखल केले खंडपीठाकडे आणि त्यांनी तक्रारी केल्या. त्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने त्याची सखोल चौकशी करून कुणी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मंडळाने सखोल चौकशी करून त्याचा कारवाई करावी. म्हणजे सभासद नाही घेतले हे खरं आहे का पात्र असताना दुसरं सभा जी बेकायदेशीर घेतली हे बरोबर आहे का तक्रार याची कारवाईचा अहवाल त्यांनी मागवला. त्यानुसार वक्फ मंडळाने कारवाई केली आणि त्यांच्या प्रथमदर्शनी चुका त्यांना पटल्या, कागदपत्र पाहून त्यांना विश्वास वाटला म्हणून त्यांना स्थगिती दिली. ते आदेश सुद्धा स्वीकारला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांनी इथं उपस्थित राहून ते स्वीकारलं होतं पाहिजे होतं. मी अध्यक्ष म्हणून 13 एप्रिलला ज्याला वर्तमानपत्रामध्ये बातम्या फिरायला लागल्या की विश्वस्त मंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची संगनमत करून ही निवडणूक लावलेली आहे हे ज्यावेळेला माझ्या वाचनात आलं म्हणजे आपल्या
माझ्या सकट हे सगळ्यांना लागू होत आहे, पण मी याच्यापासून दूरच होतो. मला दूर जाणून बुजून ठेवलं गेलं होतं. मी त्या 42 लोकांच्या आणि इतर आलेल्या अर्जदारांच्या बाजूने मी मत मांडत होतो की त्यांनी पूर्तता केली असेल, सभासद होण्याची त्यांची पात्रता असेल, त्यांचा हक्क डावलू नका. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे सगळं केलं गेलं काय, हे संपूर्ण त्याच्या अर्थानं बेकायदेशीर आणि आमच्या घटनेतील नियमाचा भंग करणारा आहे. आणि त्यामुळे ती स्थगिती मिळालेली आहे, पण स्थगितीचा आदेश घ्यायला सुद्धा हे लोक उपस्थित नाहीत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आणि आपलं नवीन घेतलं आणि जे घेतले नाही त्याच्याबद्दल कुठली तक्रार नाही. जे सभासद सामील झालेले आहेत ते चांगलेच आहेत, चांगले असावेत म्हणून घेतले गेलेले आहेत. आमचे काही जुने सभासद वारले, त्यांच्या घरच्या लोकांना घेतलं, ठीक आहे, ही पद्धत धरायला चांगली नाही आहे, तरी सुद्धा त्याने विचार केला घेऊया. पण समाजातील जे लोक आता उठून उभे आहेत, ज्यांना खरंच सेवा करायची आहे, त्यांचा कोणी गॉडफादर नाही, त्यांची शिफारस कोणी केली नाही. आणि जे नेहमी आहे ना आमच्या ह्या पद्धतीनुसार त्यांना कधी संधी मिळणार नाही काम करायची, अशा सभासदांना सामावून घ्या इतकी मी विनंती करून सुद्धा ती मान्य करण्यात येत नाही आहे. त्यासाठी त्यांचं सुद्धा आता ते एकत्र येऊन या लढ्यामध्ये त्यांचं सुरू आहे. आणि म्हणून मी त्यांना माझा तसं त्यांना पूर्वी होकारार्थीचं माझं हे होतं सभासद करून घेण्याबाबत. आज मी त्यांना करून घेण्याबद्दल होकारार्थी आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही चांगले असतील समाजामध्ये, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, ग्रॅज्युएट असतील, रिटायर्ड शिक्षक असतील, व्यापारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांना सामावून घेऊया की इतकी मोठी समाजाची संस्था आहे, त्याचा सर्वांगीण विकास होईल. संकुचित वृत्ती, त्यामुळे संकुचितपणा हा कायम राहणार. हे हराभरा कधी होणार नाही वृक्ष. त्यामुळे सगळ्यांनी समजून घेणे गरजेचं होतं. पण आपलं हानकरे सो कायदा. मी ॲडव्होकेट SM तहसीलदार, कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ. आज रोजी इथं मुस्लिम एज्युकेशन कमिटी या कार्यालयात हजर राहून आज आपल्याला सगळ्यांना माहिती देतो की आमच्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुस्लिम एज्युकेशन कमिटी यांच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. त्याबाबतची बजावणी आता इथं ऑफिसमध्ये करण्यासाठी आमच्या ऑफिस सांगली जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे तेथील ऑफिसचे स्टाफ इथं हजर होते. इथं बजावणी करताना कुठलेही लोक म्हणजे मेंबर इथं हजर नाही आहेत. सदरचा निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर ठरवून इथं स्थगिती देण्यात आलेली आहे आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आणि सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. काय पंचवार्षिक निवडणूक असते मुस्लिम एज्युकेशन कमिटीची. वस्तुतः परिस्थिती कशी आहे की मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही यापूर्वी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत संस्था होती. आता ती सदर संस्था वक्फ बोर्डाकडे वर्ग झालेली आहे. डीम्ड टू बी रजिस्टर्ड अंडर 22 नोव्हेंबर 2025 या तारखेला आमच्या वक्फ बोर्डाकडे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळकडे त्याची नोंदणी झालेली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक MSBW SGL 577/2025 असा आहे. त्या अनुषंगाने आता त्यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून वेळोवेळी परवानगी घेणे, बदल अर्ज दाखल करणे या सर्व गोष्टी आता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे न होता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडे होणार आहेत. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर सभा आयोजित केली होती. त्या सभेच्या अनुषंगाने आमच्याकडे तक्रार आली होती. तक्रारदार म्हणजे विद्यमान चेअरमन होते अरुण परांडे, त्यांची तक्रार होती. त्या अनुषंगाने आम्ही ॲक्शन घेत त्यांना स्थगितीचे आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आज सभा रद्द करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियानंच त्यांना निवडणूक घेता येईल. अशा बेकायदेशीर प्रक्रियेनं त्यांना निवडणूक घेता येणार नाही. कायदेशीर प्रक्रिया, घटना आणि वक्फ बोर्डाचे नियम फॉलो करून त्यांना निवडणूक घेता येईल. पण त्यासाठी भविष्यात त्यांना कायदेशीर प्रक्रियेने आमच्याकडे अर्ज करावा लागेल आणि त्या गोष्टीचं पालन करावं लागेल. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.